एखाद्या गोष्टीत एखादा आपला मोठेपणा सांगेन, 1000 गोष्टी सांगेन, कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात, कोणकोणत्या गोष्टी मी गिळल्यात, कोणकोणत्या वेळेला समजूतदारपणा घेतलाय. कोणाला सांगता विरोधी पक्ष नेत्याची लालसा? मला विरोधी पक्ष नेते पण हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं. हे भ्रष्टाचारी सरकार, हे बेकायदेशीर सरकार, हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादार लोकांचं सरकार, ज्या उद्धव साहेबांना सकाळ संध्याकाळ स्थगिती सरकार म्हणत होते, देवेंद्र फडणवीस या आपल्या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये किती कामांना स्थगिती दिली? कोण जाऊन विचारणार? भास्कर जाधव विचारू शकतो. हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही दिलेली लोकांना टेंडर कॅन्सल केलीत. कोण जाऊन विचारणार? त्याच्या पुढचा आज मी आरोप करतो, हजारो कोटी रुपयाची टेंडर देऊन त्याच्या टक्केवारी वसूल झालेले आहेत आणि आज ती टेंडर कॅन्सल, एकमेकाच्या राजकीय साठेबारीपूर्वी टेंडर कॅन्सल झाले. ज्यांनी टक्केवारी ऍडव्हान्स मध्ये दिलेली आहे ते आता नेत्यांच्या घरासमोर उभे राहायला लागलेत, आमचे परत द्या. हे भास्कर जाधव जर विरोधी पक्ष नेता झाला तर काय करेल? विधायक कामाला मदत करेल. विरोधी पक्ष नेता म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ही धारणा नाही, ही अपेक्षा नाही. विधायक कामाला पाठिंबा आणि तुमच्या भ्रष्टाचाराला विरोध. आज मी पुरावे देतो, ज्यांच्याकडनं टक्केवाऱ्या वसूल केल्या गेल्या ते आता दरवाज्यात उभे राहायला लागलेत, आमचे पैसे परत द्या, टेंडर कॅन्सल झाली. यांना माहिती आहे भास्कर जाधव काय. त्यामुळे हे असले तुम्ही सुद्धा पत्रकारांनी ज्या वेळेला माझ्यावर अशा पद्धतीचे काही ना काही चार्जेस लावता, मी नाराज आहे. मला टार्गेट केलं जातं असं वाटतंय. कुठला नेता मला टार्गेट करेल? पक्षांतर्गत नेता कुठला टार्गेट करेल? मला का टार्गेट करेल? कशा करता करेल? प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे, कोण नेता मला टार्गेट करेल, का करेल, कशाला करेल? किंबहुना तुम्हाला कल्पना नाही, नेत्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नितांत आदर आहे. तालुका प्रमुख म्हणून, विभाग प्रमुख म्हणून मी केलेलं काम, बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे पहिल्या फळीतले 13 नेते होते त्याचे सुभाषराव देसाई आजही कार्यरत आहेत, पूर्ण क्षमतेनं काम करतायत. ते ज्या वेळेला मला भेटतात तेव्हा त्या चेहऱ्यावरचा त्यांचा आनंद मला दिसतो. रावते साहेबांसारखा लढवय्या माणूस, दिवाकर रावते साहेबांसारखा लढवय्या माणूस ज्या वेळेला भेटतो तेव्हा कोणी किती असले तर पहिलं, नाही भास्कर इकडे ये, काय तू परवा स्टेटमेंट दिलंस, काय तू परवा बोललास, तुझं भाषण मी ऐकलं, सभागृहामध्ये कौतुक आहे. हे कौतुक करणारे लोक आहेत. कोण माझा द्वेष करणार? कोण करणार? कोण? आणि दुसरी गोष्ट, माझा द्वेष कोणी करतच नाही. करत असेल तर त्याला मी किती किंमत देणार, किती द्यावी असं तुमचं म्हणणं आहे? शेवटी मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते काय ते मला माहिती आहे. पण माझा कोणी द्वेषही करत नाही आणि मला कोणी कुठला पक्षाचा नेता त्रासही देत नाही आणि द्यायच्या भानगडीत पडू पण नाही. हे पण सांगून टाकतो पुढचं, आता हे पुढचं बोलायला नको. विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. छगन भुजबळ असं म्हणतात की भास्कर जाधवांचं हे वय नाही,